आणि यानंतरची बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं मुळा नदी किनारी नदी सुधार प्रकल्प राबवला जातोय। या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होतोय असा नागरिकांचा आरोप आहे। मात्र असं असताना सुद्धा प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे। हजारो झाडं तोडून केलेला प्रकल्प पर्यावरण कसं सुधारणार हा सवाल नागरिकांचा आहे। नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये याच मुद्द्यावर संघर्ष सुरू झालाय। पाहुयात हा रिपोर्ट। मुळा म्हटलं तर पुणे शहरातून वाहणारी नदी आणि म्हटलं तर पुण्याची मलनिस्सारण वाहिनी। गेल्या काही वर्षात पुण्यात झालेली बेसुमार लोकसंख्या वाढ या नदीच्या जीवावर उठली आणि मग हळूहळू नदी मरू लागली। याच नदीला पुनरुज्जीवित करण्याची योजना आखली गेली। नदी सुधार प्रकल्पाची घोषणा झाली, काम सुरू झालं आणि त्या कामातून जो विध्वंस झाला तो प्रदूषणापेक्षा भयंकर असल्याचं समोर आलं। शंभर वर्ष जुनी झाडं मुळासकट उखडली गेली। त्या झाडांवरची पक्षी संपदा नष्ट झाली। पक्ष्यांची वस्ती कायमस्वरूपी स्थलांतरित झाली। नदीमध्ये भराव टाकून पात्र बदललं गेलं। नदीमध्ये जणू रस्ताच तयार केला गेला। जेव्हा हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसू लागलं तेव्हा पर्यावरण प्रेमी एकवटले आणि त्यांनी जनजागृतीला आणि निदर्शनांना सुरुवात केली। आपण माता म्हणतो, देवी म्हणतो, त्या नद्या मैलावाहिनी झाल्यात। आपल्याकडे फक्त 30% सांडपाण्यावर प्रक्रिया होते, बाकी सगळं सांडपाणी तसंच नदीत येतं आहे। त्यामुळे आपल्याकडे नदीमध्ये जी जलचर सृष्टी असते ती सगळी गेलेली आहे। आपल्याकडे सगळे स्थानिक मासे मेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नदी स्वच्छतेकडे लक्ष देणं अपेक्षित आहे। तुम्ही ती गोष्ट प्राधान्याने करणं अपेक्षित आहे। ते राहिलं बाजूला आणि तुम्ही नदीकाठचा झाडोरा सगळा JCB लावून वगैरे सगळं साफ करताय, उद्ध्वस्त करताय। आपलं प्राधान्यक्रम काय, तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे आणि तुम्ही करताय काय? मुळाकाठची वनसंपदा ही अमूल्य आहे। अत्यंत दुर्मिळ झाडं आणि पक्षी संपदा इथं आहे। कितीही उन्हाळा असो मुळे काठी कायम थंडावा असतो, पण आता तीच झाडं उखडून टाकली जात आहेत। नदीकाठी एकूण झाडांची संख्या आहे 2205। त्यातली काढण्यात येणारी झाडं आहेत 439, पुनर्रोपण होणारी झाडं आहेत 681, एकूण काढण्यात येणारी झाडं आहेत 1120 आणि वाचवली जाणारी झाडं आहेत 1085। मुळा नदी काठी पिंपरी निलक, पंचशील नगर आणि स्मशानभूमी या ठिकाणी काही वृक्षतोड विनापरवाना वृक्षतोड झाल्याचं नागरिकांकडे आम्हाला सांगण्यात आलं किंवा तक्रार करण्यात आली। त्या अनुषंगाने उद्यान विभागाच्या वतीनं पंचनामा स्थळ पाहणी केली आली, तर स्थळ पाहणीमध्ये असं दिसून आलं की काही झाडे 20-21 झाडे हे उन्मळून पडलेली किंवा तुटून पडलेले निदर्शनास आले। तसेच काही झाडांच्या जवळपास 12 झाडांच्या फांद्या तुटलेल्या अवस्थेत निघून आल्या। त्यामुळे या बाबत कुणी झाडं तोडली हे स्पष्ट झालं नाही। त्या अनुषंगाने आपण ही झाडं तोडल्याचा तपास करण्यासाठी सांगवी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण FIR दाखल करतो। प्रश्न असा आहे की इतकी वनसंपदा वाचवता आली नसती का? या प्रोजेक्टच्या माध्यमातून रिअल इस्टेट, FSI आणि TDR वाढवणं हाच एक मूळ उद्देश या शहरामध्ये दिसतोय। तरी या शहरातल्या नागरिकांनी चौपाटी आणि रस्ते आणि जॉगिंग ट्रॅक याला न भूलता या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी पुढे यावं आणि आपलं भविष्य वाचवावं। कारण हा प्रोजेक्ट झाल्यास शहरामध्ये प्रचंड पूर पातळी निर्माण होऊ शकते। आज हा प्रोजेक्ट राबवताना जे कन्सल्टंट आहेत या कन्सल्टंटने कोणत्याही प्रकारचं तिथे NOCs दाखवाव्यात की या शहरामध्ये या प्रोजेक्ट नंतर पूर पातळीमध्ये कोणता बदल होणार आहे हे त्यांनी दाखवावं। आम्ही तुम्हाला सांगितलं का पिझ्झा हट का द्या, आम्हाला जॉगिंग ट्रॅक आहे ना, आम्हाला जॉगिंग ट्रॅक आहे, आम्हाला रस्ते, आम्हाला गार्डन आहे, आम्हाला शुद्ध हवा हवी आहे, आम्हाला शुद्ध पाणी हवी आहे, नदी अशीच हवी आहे, आम्हाला आमचे जंगलच चांगले वाटतात, आम्हाला आमच्या नद्याच चांगल्या वाटतात। तुम्हाला हे आमचे पैसे असे वेस्ट करण्याची काही गरज नाही। सांडपाणी शुद्धीकरणावर भर द्या, शुद्ध हवा शुद्ध पाणी यावर भर द्या। RFD थांबलाच पाहिजे। उपमुख्यमंत्री म्हणतात तोडगा काढू, पण स्थानिक म्हणतात फक्त दिशाभूल सुरू आहे। मी पण पर्यावरणवादीच आहे। आपल्यालाही पुढं आज जरी आम्हाला संधी असेल तर पुढं
नवीन पिढीला पण ती संधी मिळणार आहे। त्यावेळेस आमच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण त्याच्याबद्दलच्या गोष्टी त्या ठिकाणी करू। त्यामध्ये माझं आव्हान आहे त्यांनी मला भेटावं, त्यांनी दाखवावं। मी कमिशनरला पण बोलून त्याच्या संदर्भामध्ये जलसंपदाला पण विचारीन। आतापर्यंत शेकडो झाडे तोडले गेली। झाडे तोडण्याच्या हिअरिंगसाठी आम्हाला पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या आम्हाला सर्वांना हिअरिंगला बोलवलं गेलं। आम्हाला हिअरिंग चालू असताना दुसऱ्या ठिकाणी वाळूंज नावाचं झाड जे पुणे जिल्ह्यात एकदम दुर्मिळ आहे, माझ्या माहितीवर 2 किंवा 3 झाडं वाळूंज जातीची पुणे जिल्ह्यात आहेत, ते देखील झाड दुर्दैवाने तोडलं गेलं। पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त असतील, प्रशासन अधिकारी असतील, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असतील, नक्कीच अजितदादा आपली व आपल्या मंत्रिमंडळाची दिशाभूल करून फक्त ठेकेदारांच्या सोयीसाठी म्हणून हा प्रोजेक्ट राबवत आहेत असा आमचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। कोणतंही विकास काम करताना त्याच्या परिणामांचा विचार करणं खूप गरजेचं असतं, अन्यथा रोगापेक्षा इलाज भयंकर ठरतो। मुळेच्या पात्रात सुरू असलेला विकास हा नदीचा आणि वनसंपदेचा ऱ्हास ठरू नये इतकीच अपेक्षा आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।